शाहू छत्रपती केएसए लीग स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत आज सायंकाळच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात सामना झाला। पूर्वार्धात बालगोपालच्या प्रथमेश जाधवच्या पासवर ऋतुराज पाटील यानं 25व्या मिनिटाला गोल करून संघाला 1 गोलची आघाडी मिळवून दिली। दिलबहारला एकही गोल नोंदवता आला नाही, त्यामुळे सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत संपला। उत्तरार्धात बालगोपालनं आपल्या चढाया सुरूच ठेवल्या। त्यानंतर 44व्या मिनिटाला बालगोपालच्या प्रथमेश जाधव यानं चेंडूवर नियंत्रण मिळवत गोल नोंदवून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यापाठोपाठ ऋतुराज पाटीलच्या पासवर 46व्या मिनिटाला टी मॉननं गोल केल्यानं बालगोपालची आघाडी अशी भक्कम झाली। संपूर्ण वेळेत दिलबहार तालीम मंडळाला एकही गोल करता आला नसल्यानं बालगोपाल तालीम मंडळानं हा सामना 3-0 अशा गोल फरकानं एकतर्फी जिंकला। दुसऱ्या एका सामन्यात बीजीएम स्पोर्ट्सनं उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर 1 गोलनं मात केली। बीजीएमच्या आदित्य राठोड यानं हा विजयी गोल केला। या सामन्यावेळी बीजीएमचे टीम मॅनेजर प्रतीक भोईटे यांनी पंचांना शिवीगाळ केल्यानं भोईटे यांना पंचांनी रेड कार्ड दाखवलं। दरम्यान झुंजार क्लबचा खेळाडू समर्थ नवले याला 1 सामना खेळण्यास बंदी असतानाही तो संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये आल्यानं केएसएनं नवले याला 1000 रुपये दंड केलाय। वर्षा विश्वास तरुण मंडळाच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंव्यतिरिक्त अन्य व्यक्ती दिसून आल्यानं या संघाला केएसएनं 2000 रुपये दंड केलाय। उद्या दुपारी फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध पीटीएम ब यांच्यात तर सायंकाळी श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात लढत होणार आहे।